हाय फ्रेंड्स, तर तुम्हाला माहीतच असेल की आपण आज काय बनवणार आहे. तर आज आपण बनवणार आहे क्रिसमस स्पेशल प्लम केक. तर ठीक आहे. तर इथं मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूट. ते इथं मी ब्लॅक क्रेसेन्स घेतलेले आहेत आणि दुसरे ब्राऊन असतात. ते ब्राऊन एक असतात, ग्रीन एक असतात. 3 प्रकारचे असतात. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ओके. आणि जर आतमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील, काजू बदाम, तर टाकू शकता. ठीक आहे. आणि आपण काय करणार आहे, तर ऑरेंज ज्यूस आहे तो, म्हणजे फ्रेश नाही, तो रिअल ऑरेंज ज्यूस असतो तो. त्याच्यामध्ये आपण एक 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. कारण हे भिजलं ना की मग ते फुगतात आणि मग त्याच्यामध्ये केकमध्ये ते खूप छान टेक्स्चर येतं त्याला. आणि इथे घेतलेली चेरी मनुके घेतलेले आहेत, ब्लॅक मनुके आणि ग्रीन मनुके. तर माझ्याकडे ब्राऊन नव्हते तर ब्राऊन नाही घेतलेले, हे ग्रीन मनुके आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी ॲड केलेली आहे. तर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जेवढं अवेलेबल असेल तेवढं करू शकता. पण ऑरेंज ज्यूस 100% पाहिजेच. ठीक आहे. तर इथे मी 1/3 कप घेतलेला आहे ऑरेंज ज्यूस. तर त्याच्यातलं मी थोडंसं शिल्लक ठेवणार आहे, कारण आपल्याला जे प्रमाण आहे त्याचं ते किती पाहिजे, आपल्याला फक्त ते बुडले पाहिजे त्या ज्यूसमध्ये, असं पाहिजे. ठीक आहे. आणि याला ठेवायचं आहे ओव्हरनाईट, किंवा तुम्ही सकाळी केक बनवणार असेल तर ओव्हरनाईट ठेवायचं. रात्री केक बनवणार असेल तर दिवसा ठेवायचं. आणि असं पण 24 तास ठेवू शकतो, पण फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि आपण आता गूळ वितळवून घेणार आहे. तर गुळापासून आपण बनवणार आहे ब्लॅक जॅक. तर मला जास्त डार्क कलर नको होता, म्हणून मी थोडंसं लाईट कलर ठेवलेला आहे. जर तुम्ही जास्त डार्क केला तर कडू लागण्याची शक्यता असते, कारण तो गूळ काय होतो, करपल्यासारखा होतो जरासा, त्याला ब्लॅक कलर येतो म्हणजे. ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बटर ॲड करू शकता. चिटकत नाही. ओके. तिथं नंतर आपल्याला जसा हवा तसा कलर रेडी झाला की त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे. तर एकदम पाणी नाही ॲड करायचं, थोडं थोडं ॲड करायचं. आता शक्यता असते एकदम जर तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं तर एकदम अंगावरती येण्याची शक्यता असते. तर थोडंसं इथली गोष्ट जरा रिस्क आहे. तर आपला इथे कलर झालेला आहे, तर थोडासा ब्राऊन झालेला आहे, डार्क ब्राऊन आहे. जो तुम्ही केकमध्ये कलर बघितलं सेम, तर आपले इथे इरेसेन्स आहे ते फुगून टम्म झालेले आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये नंतर आपण लास्टला
लास्टला आपण ड्रायफ्रूट ॲड करणार आहे, काजू बदाम किशमिश डेकोरेटिंगसाठी. इथं मी व्हाईट विनेगर घेतलेलं आहे, तर माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं म्हणून मी व्हाईट विनेगरपासून बटर मिल्क रेडी केलेलं आहे. तर तुम्ही जर केक बनवत असाल, तुमच्याकडे अवेलेबल दही नाही भेटत, कारण आता दही ठीक आहे. इथं आपलं रेडी झालेलं आहे बटर मिल्क. तर याच्यामध्ये मी घेतलेला आहे एक 1.5 टेबलस्पून घेतलेला आहे विनेगर आणि 1/4 कप आहे दही म्हणजेच बटर मिल्क. आपण हे कशापासून बनवलेलं आहे, तर व्हाईट विनेगरपासून. ठीक आहे. आता आपण मैद्यापासून केक बनवणार आहे, गव्हाच्या पिठापासून पण बनवता येतो. सेम प्रोसेस असते, फक्त मैद्याच्या जागी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यावं लागतं. आणि प्लस पॉईंट काय असतं, तर थोडंसं एक्स्ट्रा बेक करायला लागतो, कारण थोडंसं त्याला बेक होण्यासाठी वेळ लागतो. ओके. तर याच्यात आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करायचे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचं प्रमाण व्यवस्थित असेल तर तुमचा केक परफेक्ट राईज होणार आणि एकदम जाळीदार केक बनतो. इथं मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून बेकिंग पावडर. ज्यावेळेस तुम्ही 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घेता, तर त्यावेळेस आपल्याला घ्यायचं असतं 1/4 कप बेकिंग सोडा. ओके. बेकिंग सोडा किती घ्यायचा, जर तुम्ही 1 टेबलस्पून घेतला आहे बेकिंग पावडर, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे की 1/4 बेकिंग सोडा. तर ह्याच टेबलस्पूनमध्ये 3 मार्किंग केलेलं असतात, 1 टेबलस्पून, 1/2 टेबलस्पून आणि 1/4 टेबलस्पून. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 3 लेअर दिलेले असतात, त्याच्याप्रमाणे तुम्ही आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोको पावडर चॉकलेट फ्लेवरचा ॲड करायचं असेल तर करू शकता, पण मोस्टली जो क्रिसमस स्पेशल प्लम केक असतो तो असाच बनतो. कोको पावडर करू शकत नाही आपण त्याच्यामध्ये. जर तुम्हाला डार्क कलर किंवा कडून नको असेल तर तुम्ही कोको पावडर ॲड करू शकता. तर एवढा मैदा असेल तर तुम्हाला 2 टेबलस्पून कोको पावडर ॲड करावी लागेल. तुमच्याकडे कोणती अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. जर तुमचा डार्क असेल आणि याच्यामध्ये मिल्क पावडर मी ॲड केलेली आहे 2 टेबलस्पून. ठीक आहे. तर तो व्हिडिओमध्ये आलाच नाही, तर इथं मी ॲड केलेली आहे मिल्क पावडर, डेअरी व्हाईटनरची मिल्क पावडर. खूप छान टेस्ट येतो आहे. जर तुम्ही मिल्क पावडर ॲड केली तर तुम्ही दुधाऐवजी पाण्यामध्ये केक आपण बॅटर बनवू शकतो त्याचा. तर इथं आपलं राईस झालेलं आहेत ड्रायफ्रूट. तर आपण त्याच्यामध्ये जो एक्स्ट्रा ज्यूस आहे तो आपण साईडला काढून ठेवणार आहे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये आपण हे सर्व ॲड करणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि तुम्ही बटर किंवा तूप ॲड करू शकता. तर मी याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे 2 टेबलस्पून. आपण आता सर्व मिक्स करून घेणार आहे. ठीक आहे. तर बटर मिल्क किती घेतलेलं आहे, 3, 4, 5 ते 6 टेबलस्पून तुम्हाला बटर मिल्क घ्यायचं आहे. कारण जर तुमचं बॅटर पातळ झालं तर तुमचा केक राईज होणार, पण त्याला बेक होण्यासाठी वेळ लागणार. तर कारण ह्या केकचं जो बॅटर असतो तर जास्त घट्ट पण नसतो आणि जास्त पातळ पण नसतो. तर आपण ह्याच्यामध्ये तो गुळाचा बनवलेला आहे ब्लॅक जॅक, तो ॲड करून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे. ओके. सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि 1/2 kgच्या टिनमध्ये आपण ह्याला बेक करणार आहे.
ठीक आहे, एकाच बाजूने आपल्याला तो फिरवायचा आहे. तर इथं मी ॲड केलेलं आहे 2 टेबलस्पून तूप. जर तुमच्याकडे होममेड तूप असेल तर ते घेऊ शकता. माझ्याकडे गोवर्धनचं तूप होतं तर मी ते घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आपले हे जे आहेत आपण ऑरेंज ज्यूसमध्ये राईज होण्यासाठी ठेवलेले आहेत ड्रायफ्रूट, ते आपण इथं मिक्स करून घेणार आहे. खूप छान केक लागतो हा, कडू लागत नाही. जर तुम्ही जर गूळ तुमचा जास्त जर त्याला हे केलं नाही, गरम केला नाही जास्त वेळ, तर खूप छान लागतो केक हा. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूपच छान लागतो. आणि वाईनची गरज नसते आपल्याला, काही नाही, पण टेस्ट खूप छान लागते. जर तुम्ही व्हेज असाल, खूप कमी याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि टेस्टी केक बनतो हा. जेवढे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील, काजू, बदाम, किशमिश, सर्व तुम्ही ॲड करू शकता, जेवढं तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढं. आणि हेल्दी केक आहे, नो शुगर ॲडेड, गुळापासून बनवलेला केक आहे आपला, क्रिसमस स्पेशल. हवे तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता ड्रायफ्रूट. खूप छान लुक येतो आहे. आणि आपण हा बेक करणार आहे 45 to
30 to 35. तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.